याची किंमत वाढवू नका देऊ, याला दाबून ठेवा. कारण काय हे किती चांगलं असलं ना तरी, हे बघा 1 मिनिट थोडंसं आपल्याला अर्ध्याच मिनिटात काल्याच्या कीर्तनाचा अर्धा प्रसंग सांगतो. कृष्ण परमात्म्याने चोरी केली, लोणी चोरली. यशोदा माईंच्या लक्षात आले यांनी लोणी चोरले, राग आला, त्या उखळालाच बांधलं. कशाला बांधलं? उखळाला बांधलं. कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधलं. का बांधलं माहितीये का? का बांधलं? कृष्ण काय करत होता? त्या उखळावर चढून जात होता. ऐका बरं का तुम्ही, चोरी कशी करत होता? उखळावर चढून जात होता, उखळावर उभा राहत होता आणि खिडकीतून माकडांना लोणी वाटत होता. कारण मागच्या वर्षात जन्माचं देणं होतं, लोणी वाटत होता. म्हणून कुठे बांधलं? ज्या उखळावर उभा राहिला त्याच उखळाला बांधलं. आता खरं सांगा, कृष्ण बांधला पण उखळ बी बांधलं गेलं ना. चोरी कोणी केली? बांधलं कोण गेलं? कृष्णाबरोबर उखळी बांधलं गेलं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीच्या कामाला बरोबर असलो की सजा आपल्याला आहेच. मला हा भाव याच्याकरता नाही सांगायचा, मला तुम्हाला याच्यातून इकडं आणायचंय. त्या उखळावर उभं राहून लोणी वाटतोय ना, मी तो उखळ म्हणत नाही कांडा कुटायचा, मी म्हणतो हे शरीरच उखळ आहे. कशाचं उखळ आहे? खळ प्रवृत्तीचा उत्कर्ष जिथं आहे त्याला मानवी देह म्हणा. खळ प्रवृत्तीचा उत्कर्षच आहे ना इथं. म्हणून जे खळांचे हे खळ जावे ना. मी काय म्हणतो, जसं जसं कसंही उखळ असलं तरी कृष्ण त्याच्या डोक्यावर पाय देऊन लोणी वाटायचं काम करतात ना, तसं हे किती खळ प्रवृत्तीचा देह असू द्या, काय करा, हे सगळे विकार दाबून ठेवा आणि घ्या ना भंडारा डोंगरावर येऊन साधना करून, या ना कधीतरी ज्ञानेश्वरी वाचून, या ना कधीतरी कीर्तनात येऊन, या ना कधीतरी हरिपाठात नाचून, या ना कधीतरी पायी वारून. म्हणजे या शरीराच्या विकृत खळांना, विकृत वृत्तीला, विकारांना दाबून ठेवा आणि या शरीराने तुम्ही उत्तम परमार्थ करून घ्या. म्हणजे शरीराची किंमत कमी करून परमार्थ करणे संसारावर शून्य घालण्याचे. विठ्ठल शेवटचा भाव सांगतो, संसाराला शून्य घालायचं म्हणजे संसाराचीच किंमत वाढवा. वाढवा किंमत. किंमत वाढवायची म्हणजे काय? बॅलन्स वाढवायचा का? एफड्या वाढवायच्या का? किंमत वाढवायची म्हणजे काय करायचं? ऐका. तसं संसार परमात्मा तत्व एक आहे. परमात्मा तत्व काय आहे? एक आहे. आणि संसार काय? शून्य आहे. काहीच नाही, बोलून गेलो ना. संसार शून्य आहे आणि परमात्मा तत्व एक आहे. अडचण अशी आहे, हे इकडं राहिलं तर शून्यच राहील आणि ते एक तिकडे गेलं नाही तर ते बी एकटंच राहील. मग काय करा? काय करा? काय करा? हा प्रपंच शून्य नका ठेवू. एकदा काय झालं, रामराया गादीवर बसले, नंतर सत्कार समारंभ सुरू झाले काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी. जसं ज्याचं कीर्तन, जसं ज्याचे गाणं, जसं ते सगळं, तसा सत्कार सुरू झाला. पाकिटं सुद्धा तसे ॲडजस्ट केले कार्यकर्त्यांनी. कोणाला श्रीफळ, कोणाला शाल, कोणाला सन्मान चिन्ह, सगळ्याचे सत्कार झाले. एखादं चुकून नाव राहून जातं, लक्ष्मणाचाच राहिला. लक्ष्मणाचा सत्कार राहिला. मग खुणावलं, रामाच्या लक्षात आलं नाही. स्वतः आईसाहेब गेल्या आणि रामरायाला सांगितलं कौशल्या मातेने, अरे लक्ष्मणाचं नाव तर घे, लक्ष्मणाचं नाव घे. म्हणजे आई ते शून्य आहे, त्याचं काय नाव घेऊ? आईला राग आला, माझ्या लक्ष्मणाला तू शून्य म्हणतोस? अरे तो तुझ्याबरोबर 14 वर्ष सावलीसारखं राहिला आणि तू त्याला शून्य म्हणतोयस. तेव्हा प्रभूने त्याला समजून सांगितलं, आई खरं ते जरी शून्य आहे पण ते शून्य असं नाही आहे, ते मान आहे. म्हणले का? ते माझ्याजवळ आहे म्हणून ते एकला किंमत आहे. का? ते एक जवळ जर शून्य आलं तर त्याचं 10 होतात. म्हणजे किंमत वाढते की नाही? मग त्याच्यासाठी काय करावे लागेल? तुम्हाला तुमच्या शून्य रूपी प्रपंचामध्ये एक परमात्म तत्व आणावं लागेल. ज्या दिवशी तुमची साधना फलद्रूप होईल आणि परमात्म एक तत्व तुमच्या प्रपंचात येईल, त्या दिवशी तुमचा प्रपंचच प्रपंच राहणार नाही, तोच परमार्थ घडेल, तोच प्रपंच धन्य होईल. म्हणजे संसाराची किंमत वाढवल्यासारखी होईल. संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि हे शून्य घातल्याशिवाय महाराज म्हणतात पुण्य धर्म वाढता करणं शक्य नाही. आता काय आधी वाढलेला नव्हता का? पुण्यधर्म सगळ्याच संतांनी वाढवला. मग तुकोबारायांनी काय केलं? तुकोबारायांनी विशेष वाढवला.
नाही का हरिभक्तीचा महिमा निळोबारायांनी केलेली आरती बघून घ्या, त्याचा परिणाम काय होईल. दुसरं चरण काय समष्टी आणि वेष्टी दोन्ही कल्याण महाराजांनी साधले आहेत. पहिल्या चरणात आणि तिसऱ्या चरणात बरं का वेष्टी कल्याण आहे, दुसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात समष्टी कल्याण आहे. वेष्टी कल्याण काय, स्वतः संसाराच्या नावे शून्य घातला, काय करता वाढता पुण्य धर्म. परिणाम काय झाला, हरिभजनी हे धवळीले जग, हे जगच हरिभजनाने धवळून काढलं. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे भजन आहे. तुका झालासे भजन करा, आणि म्हणून भजन आहे. वारकरी संप्रदायाचं मूळ अंगच भजन आहे बरं का. रामहरी महाराज, वारकरी संप्रदायाचं मूळ अंगच भजन आहे, पण लोक भजनाचा कंटाळा करतात. भजन आहे, भजन आहे. का भजन आहे माहिती आहे का, मी अजून वेगळ्या अंगाने सांगू का. वारकरी संप्रदायाचं मूळ अंग भजन असं आहे, कारण 12व्या शतकात वाळवंटामध्ये नामदेवरायांना कीर्तन करायला लावलं, पण स्वतः ज्ञानोबारायांनी भजन केलं. अहो टाळ घेऊन उभे राहिले, मग भजन केलं ना, मग असं काय करतात. म्हणून गायक वृंदांना सुद्धा कमी मानू नका, असं माझं मत आहे. कमी लेखू नका, आणि गायक वृंदांनी सुद्धा नाही का आपल्याला कमी समजू नका. हे सगळ्यांच्या एकमेकाचा संच म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन आहे, हरिभजनीय, भजनाने धवळून निघालं हरिभजन. बघा कधी कधी ज्ञानेश्वरी आणि गाथ्यातले शब्द सेम निघतात. हरिभजनीय धवळीले जग असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात कै एखादेने वैकुंठी जावे, ते वैकुंठची केले अघवे, एथ नाम घोष गौरवे, धवळीले विश्व, धवळीले विश्व हरिभजनीय धवळीले जग. वेळ माझा संपला, कारण वेळेचा बांधलेला माणूस आहे मी. मला कधी वाढवून सांगायची सवय नाही, वेळेत आपण सोडलं पाहिजे. माझं म्हणणं, पायलीभर मुरमुऱ्याच्या चिवड्या वाटण्यापेक्षा एक एक काजू बदाम दिला तरी माणसाला बरं वाटतं. काय त्याच्यात एवढं आहे की नाही. म्हणून मी वेळेत सोडणार आहे, पुढचे चरण फक्त सांगणार आहे तुम्हाला. हरिभजनी हे धवळीले जग. एक लक्षात घ्या, माणसाला चुकविला लाग कळीकाळाचा. कळीकाळ चुकवता येतो दोन गोष्टीने. एक, नामस्मरणाच्या जोरावर कळीकाळ चुकवता येतो. खूप प्रमाण आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात हरकत नाही. अजून एक भाव सांगतो, बुद्धीच्या जोरावर सुद्धा काळ चुकवता येतो. बुद्धिवान माणसं काळ चुकवतात. हो, म्हणून माणसाने एक माझं वाक्य नीट ऐका, शेवटच्या क्षणापर्यंत बी पॉझिटिव्ह. कायम तुम्ही पॉझिटिव्ह राहा, शेवटच्या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह राहा. तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. मला जगातला सगळ्यात पॉझिटिव्ह माणूस सापडला एक. मी त्याच्या इतका पॉझिटिव्ह माणूस जगात नाही पाहिला, एवढा पॉझिटिव्ह होता बिचारा. अर्थात म्हणूनच तो देवाचा बाप झाला, त्याचं नाव वसुदेव आहे. काय पॉझिटिव्ह, काय पॉझिटिव्ह. अहो त्या कौसाने बायकोला धरलं, खंबीर खुपसतोय आता.
खंजीर, आणि वसुदेव पॉझिटिव्ह आहे. त्या क्षणी थोडाही निगेटिव्ह झाला असता वसुदेव तर देवकी मेली असती, कृष्ण जन्माला आला नसता. पण वसुदेव पॉझिटिव्ह झाला आणि इतका पॉझिटिव्ह मधून मार्ग काढला. म्हणले हे बघ ना, जर आम्हाला होणारा 8वा पोरगा तुला मारणार असेल तर आम्हाला मारून काय फायदा, त्यापेक्षा आमचे पोरं मारणार. बघा पॉझिटिव्हचा परिणाम कसा असतो. क्षणात मृत्यू चुकला ना हो, आणि पुढे प्रामाणिक वागला. पोरही त्याच्या ताब्यात दिले. माझा तो पुढचा मुद्दा नाही सांगायचा. म्हणून माणसाने कोणत्याही क्षणाला 2 गोष्टी माझ्या लक्षात ठेवा, ऐका. यशस्वी होण्याकरता कायम पॉझिटिव्ह राहा. आणि अजून एक सांगतो, यशस्वी होण्याकरता संकल्प व्यापक करा. व्यापक संकल्प करून अपयशी झालात तरी चालेल, पण संकोचित संकल्प करून यशस्वी होऊ नका. दारू पिऊन न पडता गाडी चालवण्यापेक्षा 4 वेळा सासवडच्या घाटात पडून पण माऊलीची वारी करा. कारण तिथलं पडणं सुद्धा यशाकडे नेणार आहे, इथलं न पडणं सुद्धा तुमचा संकोचित भाव आहे. लौकिक बोललं तर चालेल का? लौकिक बोलू का थोडं? ग्रामपंचायतीला निवडून आलेल्या माणसापेक्षा विधानसभेला पडलेला कधी बी मोठा ना. माझा मातदा तो नाहीये. व्यापक असू द्या, बी पॉझिटिव्ह असलं पाहिजे माणसाने. आणि काय असतं बरं का, एक निगेटिव्ह विचार ना तुमच्या आयुष्यात सगळं, म्हणजे मी खोटं कशाला बोलायचं. एकदा असं झालं बरं का महाराज, असं झालं, मी एक अभंग चिंतनाकरता घेतला. अभंग चौचरणी होता, थोडा मोठा होता, आणि माझंच मला रूप पाहता झाल्यावर थोडं कन्फ्युजन झालं, घ्यावा का नाही बुवा असं. म्हणजे एवढा अभंग आठवेल का, आणि पुन्हा चिंतन, असं माझं कन्फ्यूज झालं. आणि त्याच्यात मी घेतला तर घेतला, आणि मला चरणच आठवेना. झालेली माझी फजितीवर, चरणच आठवेना. मी पुन्हा 2 वेळा ध्रुवपद म्हटलं तरी आठवेना. पण कीर्तनकार कधी उघडा पडत नाही, म्हणजे हुशार असतो. नाही, हुशार असतो तोच कीर्तनकार. मी काय केलं, दुसरंच चरण जोडलं. काय करू आता मी, मला काय दुसरंच जोडलं. आता ते भामचंद्रासारखे साधक मंडळी असल्यावर ऐकून घेतील का? एक मधूनच महाराज हे नाहीये चरण. मग काय म्हणा म्हटलं, मी कुठं काय म्हणतो. नाही, मी त्या दिवशी चरण चुकलो याचं दुःख नाही, पण आयुष्यात मी विचार केला, एकदाही निगेटिव्ह विचार केला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. त्यापेक्षा कायम पॉझिटिव्ह राहायचं. हरिभजनी हे धावले जग, चुकविला लाग कळी खाळाचा, कोणाही न लगे किंवा कोण्याही न लगे, दोन्ही पाठभेद आहे. साधनांचा बांग करणे केला त्याग देहबुद्धी. आम्ही देहबुद्धीचा त्याग केला. काय साधनं केले तर आम्ही देहाचा त्याग केला आणि आम्ही बुद्धीचा त्याग केला. देहाचा त्याग काय केला, इथं जी मंडळी आहेत ना, देहाचा त्याग करणारीच मंडळी. म्हणजे खरं सांगू का, मी नामदेवभाऊ वारकर यांच्या दर्शन करून आलो. देहाचा त्यागच आहे, नाही का? अंतकरण भरून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाहिजे तरीचा हा जीव. आणि बुद्धीचा त्याग करायचा म्हणजे काय, मय्यर्पित मनोर बुद्धी, त्याला बुद्धी देऊन टाकायची, आपल्याकडे ठेवायचीच नाही. असं झालं तर काय होईल, तुम्हाला सुख समाधीचा आनंद हरिकथेतच घेता येईल. सुख म्हणे सुख समाधी हरिका, सुख म्हणे सुख समाधी हरिका, सुख म्हणे सुख समाधी हरिका, हरि भजने हवळी भव व्यथा नेने भव व्यथा हरि भजने हरि भजने माझा वेळही संपला आणि माझा विचारही संपला.
एक वाक्य सांगतो आणि विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली भजन आपण एकच वेळा घेऊ. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. मी या चरणावर बोलत नाही पण 2 वेळा चरण उच्चारतो, आपल्या लक्षात येईल बघा. आपण लक्ष द्या फक्त, म्हणजे अर्थच कळेल आपल्याला. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. पुन्हा ऐका. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. परत एकदा विचारू का? नीट ऐका. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. आता दुसरं वाक्य ऐका. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. हरिभजनी हे धवळीले जग सुखविला लाग कलिकाळाचा विठोबार खुमाये. हरी जय जय विठोबार खुमाये. जय जय विठोबार खुमाये. विठोबार खुमाये. हरी जय जय विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरे भजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा असो. श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या या अभंग संहितेचं थोडंसं चिंतन आपण प्राप्त असलेल्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न केला. हा परिसर एवढा पवित्र आहे, या परिसरातला प्रत्येक माणूस एवढा पवित्र आहे का की या मातीच्या प्रत्येक कणाकणामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय आहेत, तुकोबारायांचं चैतन्य आहे. आणि मला वाटतं इथली मातीसुद्धा पवित्र आहे, इथली झाडंसुद्धा पवित्र आहे, इथले दगडंसुद्धा पवित्र आहे. दगड पवित्र नसते तर तरलेच नसते. असे काय नाशिकचे दगड तरले नसते, ते देहूतले होते म्हणून तरले, या परिसरातले होते म्हणून तरले. सगळंच पवित्र आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, ते तरले याकरता तरले की तुकोबारायांचा हात लागला म्हणून तरले. नाही तर ते आपण ऐकलंय ना, ते रामरायाने ते सेतू बांधण्याच्या वेळेस दगड टाकला आणि तो बुडाला. 2-3 टाकले तरी बुडाले. आणि मागे हनुमंत उभे होते. मग म्हटले हनुमंताला बघितलं, रामाला जरा वाईट वाटलं. आणि मग रामानेच विचारलं, माझ्या नावाने दगड तरतात, तुमचा का माझा का तरत नाही? हनुमंताने फार गोड सांगितलं. ते म्हटले, खरं सांगू का प्रभू, पहिली गोष्ट तुझ्या नामाचं महात्म्य तुला माहिती नाही, ते भाग तर नाही का, हो कमुदिनी काय जाणे तो. पण दुसरं जे सांगितलं ते फार चांगलं सांगितलं. हनुमंत म्हणले, प्रभू तुम्हाला कळत कसं नाही, तुम्ही ज्याला हातातून सोडून द्याल ते तरेल कसं. पण खरं सांगू का, राम ज्याला हातातून सोडून देतो तो तरू शकत नाही, पण ज्याला तुकोबाराय हात लावून सोडतात तो तरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही पवित्र भूमी आहे. या पंचक्रोशीत सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. अनेक इथं ज्येष्ठ मंडळी आहेत, अनेक अभ्यासू मंडळी आहेत. ही सगळी साधना करणारी मंडळी, फार विदर्भापासून इथे सगळी साधना करणारी महाराज मंडळी आहेत. आपल्या जीवनामध्ये तुकोबारायांच्या
गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं चिंतन होत असताना महाराजांची कृपा व्हावी आणि आपल्या साधनेतून वारकरी संप्रदायाचं मूळ तत्व महाराष्ट्रभर पसरावं, आपण प्रचार करावा अशी नाही का भावना महाराजांच्या चरणी व्यक्त करतो. हा सगळी मंडळी आहे. आपल्या पहिल्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज वाडेकर, आपल्या परिसराचं वैभव म्हणण्यापेक्षा आता महाराष्ट्राचं ते वैभव आहे. खरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की खरं सांगतो त्यांचे आईवडील धन्य आहेत, त्यांचं नाव चैतन्य ठेवलं. म्हणजे चेहऱ्याकडे बघितलं की प्रसन्न वाटतं. आणि तरुणांमध्ये माझे लाडके अत्यंत प्रिय कीर्तनकार आहे, ते माझ्या गावी येऊन गेले. मी तेवढ्या आम्हाला पुरस्कार त्यांना आम्ही दिला आणि म्हणून तेही आज वेळ काढून विशेष आले. बाकी मी आता कोणाकोणाचं नाव घेऊ, मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो नाही का. आणि महाराज आपण इतकी छान साथ दिली, सगळ्या मंडळी धन्यवाद देतो. पुन्हा या कमिटीला धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल.